हॅलो एव्हरीवन. तर आज आपण सी चे फीचर्स बघणार आहोत. लास्ट लेक्चरला आपण .NET फ्रेमवर्क बद्दलची माहिती बघितलेली. .NET फ्रेमवर्क त्याच्यामधलं त्याचं स्ट्रक्चर आर्किटेक्चर कसं .NET फ्रेमवर्कचं ते बघितलेलं आणि त्यानंतर आपण आज बघणार आहोत सी चे फीचर्स आणि व्हिज्युअल स्टुडिओ बद्दल थोडी माहिती. ओके, तर एक पॉइंट राहिलेला लास्ट लेक्चरला सांगायचा, तो होता ADO.NET. ADO.NET हे डेटाबेस कनेक्टिव्हिटीसाठी काय केलं तर यूज केला जातं .NET मध्ये, C# मध्ये, जेणेकरून तुम्हाला डेटाबेस कनेक्ट करायला, मग तो SQL असेल, ओके, कुठलाही असेल, ते कनेक्शन्स, त्या कनेक्टिव्हिटी, त्याच्या काय मेथड्स आहेत ते सगळं ADO.NET मध्ये काय केलेलं आहे, दिलेलं आहे. तुम्हाला पुढे जाऊन एक युनिट आहे त्यामध्ये ते समजेल. तर C# चे वेगवेगळ्या लँग्वेज आहेत .NET फ्रेमवर्क मध्ये, त्यामधली C# लँग्वेजचे काय फीचर्स आहेत ते आपल्याला बघायचं. C# ही लँग्वेज ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे, हे एक मेन ॲडव्हान्टेज आहे. ओके, सो त्याबरोबर ऑब्जेक्ट ओरिएंटेड असल्याबरोबर त्याच्याबरोबर आणखीन त्याचे काय फीचर्स आहेत ते आपण बघूयात वन बाय वन. तर या ठिकाणी आपण 10 फीचर्स काय केलेले आहेत, लिस्ट केलेले आहेत. ते 10 फीचर्स, त्यामधलं पहिलं आहे सिम्पल. So C# is a simple language in the sense that it provides structure approach to break the problem into parts, rich set of library functions and data types. एक सिंपल लँग्वेज आहे. सिंपल लँग्वेज इन द सेन्स दॅट एक स्ट्रक्चर अप्रोचने काय होते, ती त्या ठिकाणी डिस्प्ले होते, तुम्हाला डिफाईन केले ते, जेणेकरून कुठला पण एखादा प्रॉब्लेम आला, ओके, कुठला पण प्रॉब्लेम एखादा आला तर तुम्हाला तो इझिली सॉल्व्ह करता यावा. म्हणजे इझिली सॉल्व्ह कसं काय, जर तो तुम्हाला डिटेक्ट होईल त्या ठिकाणी इझिली, की जेणेकरून स्ट्रक्चर सिंपल असल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी काय होतं ते डिटेक्ट केलं जातं. ओके, अंडरस्टँड करायला सिंपल आहे. रिच सेट ऑफ लायब्ररी फंक्शन्स आहेत. रिच सेट ऑफ सांगितले की FCL आहे. ओके, खूप सारे लायब्ररी फंक्शन्स, डेटा टाइप्स ह्यामध्ये इन्क्लूड आहेत. त्यानंतर आहे मॉडर्न प्रोग्रामिंग लँग्वेज. मॉडर्न प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजेच का, तर ही रेग्युलर अपडेशन्स, ओके, होत असतात, स्केलेबल आहे. ओके, जेणेकरून तुम्हाला एक चांगल्या प्रकारचे ऍप्लिकेशन्स डेव्हलप करता येतील करंट ट्रेंड्स वरती. करंट ट्रेंडला जास्त करून काय करत असतं, सपोर्ट करत असतं. ओके, अपडेशन्स हे रेग्युलर होत असतात C# मध्ये किंवा .NET फ्रेमवर्क मध्ये. ओके, हा एक ऍडव्हान्टेजेस आहे, फीचर आहे. सेकंड आहे ते आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, बाकीचे जसं C++ आहे, जावा आहे, तसं C# पण काय ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, which makes development and maintenance easier, where as an procedure oriented programming language it is not easy to manage if code grows as project size grows. प्रोसिजर ओरिएंटेड आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये तुम्हाला फरक माहिती आहे की प्रोसिजर ओरिएंटेड मध्ये फंक्शन्स, मेथड्स, ओके, ऑब्जेक्ट ह्या कन्सेप्ट नसल्यामुळे काय होतं, किंवा ऑब्जेक्ट ही कन्सेप्ट नसल्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी जसा कोड तुमचा किंवा प्रोजेक्ट तुमचं ग्रो होतं किंवा प्रोजेक्टची साईज वाढते, त्या प्रकारे तुमचा कोड पण ग्रो होतो किंवा वाढतो, आणि तो होल कोड किंवा ते पूर्ण कोड मॅनेज करायला तुम्हाला काय होतं, त्या ठिकाणी कॉम्प्लेक्सिटी येते. तुम्ही एक इमॅजिन पण करू शकता की ऑब्जेक्टची कन्सेप्ट माहित आहे, जर ऑब्जेक्ट डिफाईन केलं नाही, ओके, ऑब्जेक्ट कॉल करून आपण काय करतो, वेरियस मेथड्स कॉल करतो, ओके, फंक्शन्स कॉल करतो आणि काय करतो, प्रोग्राम मध्ये यूज करतो. बट तेच ऑब्जेक्ट जर नसतील तर ते ऑब्जेक्ट नसल्यामुळे काय प्रॉब्लेम येऊ शकतो, ऑफकोर्स काय होऊ शकतो, प्रोग्राम हा वास्ट होऊ शकतो, प्रोग्राम काय होऊ शकतो, लेंथी होऊ शकतो, जेणेकरून डिटेक्ट करायला एखादा जर एरर आला किंवा एखादा प्रॉब्लेम आला तर तो सॉल्व्ह करायला काय होऊ शकतो, तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतो. ओके, त्याच्यामुळे ऑब्जेक्ट ओरिएंटेड हा एक खूप चांगलं फीचर आहे C#चं. त्यानंतरचं फोर्थ फीचर आहे ते आहे टाईप सेट. Type shape code can only access the memory location that it has permission to execute. Therefore, it improves the security of program. टाईप स्टेप मध्ये काय, हे अशा प्रकारचं फीचर आहे ज्यामध्ये तुम्हाला जी काय ऍक्सेस केलेली मेमरी आहे, मेमरी लोकेशन जे काय ऍक्सेस केलेलं आहे तिथेच किंवा तेवढीच परमिशन काय केली जाते, त्या ठिकाणी तुम्हाला एक्झिक्यूट केलेली असते, जेणेकरून तुम्ही दुसरी मेमरी किंवा त्यापेक्षा जास्त मेमरी, दुसरं मेमरी लोकेशन तुम्ही यूज करू शकत नाही. ओके, हे कशाला येतं, हे सिक्युरिटी पर्पजने एक चांगलं प्रोग्राम ह्या ठिकाणी आहे, फीचर ह्या ठिकाणी आहे, जेणेकरून टाईप सेप नावाचं. ओके, जेणेकरून तुम्ही दुसरं मेमरी किंवा दुसरा डेटा टाईपचं ऍक्सेस त्या ठिकाणी घेऊ शकत नाही. ओके, हे एक आहे, तुम्ही कन्व्हर्जन करू शकता बट डायरेक्ट ऍक्सेस तुम्ही कन्वर्ट करू शकत नाही. ओके, किंवा डायरेक्ट ऍक्सेस त्या ठिकाणी मेमरी लोकेशनचं घेऊ शकत नाही.
फॉर एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता की सपोज इंट असेल, स्ट्रिंग असेल, तुम्हाला जर कन्व्हर्जन करायचं असेल इंटू स्ट्रिंग, तर काय करायला लागेल तुम्हाला, कन्व्हर्जन त्या ठिकाणी भेटेल, बट तुम्ही डायरेक्ट कन्व्हर्जन करू शकत नाही. म्हणजेच काय, तुम्हाला मेमरी लोकेशन आहे जे की इंटिजरची व्हेरिएबलची जी काय मेमरी लोकेशन असेल डिक्लेअर केलेली, ती लोकेशन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ती ऍक्सेस करू शकत नाही. ओके, कन्व्हर्जन करून घेऊ शकता, बट डायरेक्ट तुम्ही ती घेऊ शकत नाही. ओके, ते टाईप सेफ एक आहे. त्यानंतर आहे फिफ्थ वन, दॅट इज इंटरऑपरेबिलिटी. इंटरऑपरेबिलिटी दॅट इज process enables C# program to do almost anything that a native C++ application can do. इंटरऑपरेबिलिटी म्हणजेच काय, तुम्ही जे काय C++ मध्ये जेवढे फंक्शन्स आहेत ते फंक्शन तुम्ही C# मध्ये पण वापरू शकता. ओके, म्हणजे काय, तुम्हाला जर बेसिक नॉलेज असेल किंवा C++चं नॉलेज असेल तर एक ॲडव्हान्टेजेस आहे यामध्ये की तुम्हाला ते C# मध्ये पण काय होईल, उपयोगी पडेल. मोस्ट ऑफ द फंक्शन्स हे C++ चे तुम्ही काय केलेत, या C# मध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर 6 वन आहे स्केलेबल अँड अपडेटेबल. स्केलेबल अँड अपडेटेबल मध्ये मी मगाशी सांगितलं जसं की ऑलवेज हे काय होत असतं, अपडेट होत असतात. लेटेस्ट जे काही करंट ट्रेंड्स आहेत त्याच्यानुसार ते काय होत असतं, अपडेट होत असतं, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारचे ऍप्लिकेशन डेव्हलप करता यावे. तर नेक्स्ट फीचर आहे ते आहे कंपोनंट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. कंपोनंट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजेच काय, तर तुम्ही न्यू फीचर्स त्यामध्ये यूज करू शकता. त्याच्याबरोबर जे काही एक्झिस्टिंग फीचर्स आहेत, एक्झिस्टिंग जे काही कंपोनंट्स आहेत ते पण यूज करू शकता, नवीन कंपोनंट्स पण यूज करू शकता, आणि ते बोथ यूज करून तुम्ही काय करू शकता, एक चांगल्या प्रकारचं सॉफ्टवेअर तुम्ही काय करू शकता, डेव्हलप करू शकता. म्हणजे बोथ कंपोनंट्स जे जुने असतील, जे नवीन असतील, अपडेटेबल असतील, ओके, ते यूज करून तुम्ही काय करू शकता, ते सॉफ्टवेअर प्रोग्राम डेव्हलप करू शकता. त्यानंतरचं नेक्स्ट आहे ते आहे स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज. स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज इज in the sense that we can break the program into parts using functions, so it is easy to understand and modify. स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजेच काय, तुम्हाला एक जो काय प्रोग्राम आहे तो तुम्ही फंक्शन्स मध्ये काय करू शकता, डिवाइड करू शकता, जेणेकरून तुम्हाला अंडरस्टँड करायला काय होईल, इझी होईल. सो अंडरस्टँड करायचं असेल, मॉडिफाय करायचं असेल, तुम्हाला एखाद्या वेळी फंक्शन ते कुठेतरी कॉल करायचं असेल, ओके, जर सपोज फॉर एक्झाम्पल घ्या, तुम्ही एक प्रोग्राम घेतला जे अरिथमेटिक ऑपरेशनचा प्रोग्राम आहे. अरिथमेटिक ऑपरेशनचा प्रोग्राम तुम्ही एकाच प्रोग्राम मध्ये सगळे ऑपरेशन्स केलेले आहेत, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. सपोज परत मला कुठेतरी नेक्स्ट दुसऱ्या ठिकाणी ते परत मला काय करायचे, ते ऑपरेशन किंवा ते फंक्शन्स यूज करायचे, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजनचे, तर मला पुन्हा परत तो प्रोग्राम लिहायला पाहिजे. तसंच मग ते पुन्हा लिहिण्यापेक्षा मी जर ते फंक्शन वाईज काय केलं असेल, त्या ठिकाणी डिवाइड केलं असेल, मी ऍडिशनचं वेगळं असेल, सबट्रॅक्शनचं वेगळं असेल, डिव्हिजनचं वेगळं असेल, हे वेगवेगळे फंक्शन्स मी काय केले असतील, त्या ठिकाणी क्रिएट केले असतील, तर ते फंक्शन मी काय करू शकतो, कॉल करू शकतो. तसं जर मेथड्स क्रिएट केले असेल तर त्या मेथड मी कॉल करू शकतो, बरोबर आहे. जेणेकरून मला पुन्हा जो कोड आहे, पुन्हा सगळं काही डिक्लेरेशन आहे, व्हेरिएबल डिक्लेरेशन आहे, तुमचं लॉजिकल पार्ट आहे, ओके, ते सगळं मला पुन्हा लिहायची गरज नाहीये. म्हणजेच काय, स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज जेणेकरून तुम्हाला एक इझिली मॉडिफाय करायला, ओके, अंडरस्टँड करायला आणि मॉडिफाय करायला काय होतं, एक सोपं पडतं ह्या C# मध्ये. ओके, त्यानंतर रिच लायब्ररी, रिच फंक्शन्स लायब्ररी आहेत, ओके, ज्या तुम्ही यूज करून काय करू शकता, डेव्हलपमेंट मध्ये वापरू शकता. त्यानंतर आहे फास्ट स्पीड. फास्ट स्पीड काय, द कंपायलेशन अँड एक्झिक्युशन टाइम ऑफ C# लँग्वेज इज फास्ट. कंपायलेशन आणि एक्झिक्युशन टाइम जो आहे, ओके, तो C# चा चांगला आहे. तुम्ही फास्टली काय होतं, त्यामध्ये प्रोग्राम कंपाईल होतो आणि एक्झिक्यूट ही होतो. एरर डिटेक्शनचं जे काही डिबगिंग वगैरे प्रोसेस आहे ती पूर्ण काय चांगली आहे. त्यानंतरचा पार्ट आहे तो आहे सम फीचर्स ऑफ व्हिज्युअल स्टुडिओ. आता व्हिज्युअल स्टुडिओ काय आहे ते अगोदर बघूया, त्याच्यानंतर त्याचे फीचर्स बघूया. तर व्हिज्युअल स्टुडिओ एक सॉफ्टवेअर आहे, आयडी आहे, ओके, जेणेकरून तुम्ही काय करता, व्हिज्युअल स्टुडिओ वापरून काय करता, C# किंवा .NET फ्रेमवर्क मधल्या प्रोग्रामिंग किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपिंग करता. इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट आहे, जेणेकरून तुम्ही काय करता, हे यूज करून काय करता, वेगवेगळे सॉफ्टवेअर वेबसाईट्स असेल ते डेव्हलप करता. ते
विजुअल स्टुडिओ सॉफ्टवेअर तुम्ही डाउनलोड करण्यासाठी तुम्ही डायरेक्ट सिंपल गुगलला सर्च केलात विजुअल स्टुडिओ तरी मायक्रोसॉफ्टचं जे काही ओरिजिनल वेबसाईट आहे ही आहे. ओके, त्याला जाऊन तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी डाउनलोड्सला गेल्यानंतर तुम्हाला ते आयडी भेटेल. तुम्हाला एक इन्स्टॉलर फाईल त्या ठिकाणी डाउनलोड होईल. ती इन्स्टॉलर फाईल डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही तिला क्लिक केल्यानंतर विजुअल स्टुडिओ तुमच्या सिस्टीमला इन्स्टॉल होईल. ओके, इट टेक्स सम टाइम, बट त्या ठिकाणी ते काय होईल, इन्स्टॉल होईल. ते थोडं टाइम लागतं, फक्त त्याला काय होईल, थोड्या वेळाने ते इन्स्टॉल होईल. त्यासाठी तुम्ही विजुअल स्टुडिओला एक कम्युनिटी आणि प्रोफेशनल दोघांपैकी कुठलंही तुम्ही घेऊ शकता. मोस्टली कम्युनिटी घ्या. ओके, फ्री आहे. ओके, प्रोफेशनल आणि एंटरप्राइजला तुम्हाला पे करायला लागतं. कम्युनिटी घ्या. कम्युनिटी जे काय व्हर्जन आहे ते फ्री आहे, चांगलं आहे. ओके, आणि सगळेच फीचर्स त्यामध्ये तुम्हाला जे पाहिजेत ते विजुअल स्टुडिओ 2019 चे व्हर्जन आहे, ते फीचर्स त्यामध्ये आहेत. ओके, हे सिंपल आहे, इन्स्टॉलेशन पण सिंपल आहे. तर हे आहे विजुअल स्टुडिओ. मी माझ्या सिस्टीमला जे काही विजुअल स्टुडिओ इन्स्टॉल केलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो आणि त्याचे फीचर्स आहेत ते आपण नंतर डिस्कस करूया. ओके, तर स्टार्ट मध्ये गेल्यानंतर विजुअल स्टुडिओ सर्च केलं, मायक्रोसॉफ्ट विजुअल स्टुडिओ 2010. माझ्याकडे 2010 हे व्हर्जन आहे. मी ऑलरेडी माझ्याकडे इन्स्टॉल केलेलं. ओके, जुनं व्हर्जन आहे. तुम्ही अपडेटेड व्हर्जन वापरा 2019 चं, म्हणजे चांगले फीचर्स तुम्हाला जे काही लेटेस्ट आहेत ते भेटतील. ओके, सो हे थोडं टाइम लागेल. सो सम फीचर्स ऑफ विजुअल स्टुडिओ. आता हे बघा ओपन झालेलं. तर जेव्हा ओपन होईल त्या प्रकारे अशी विंडो तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. ओके, तर हे आहे विजुअल स्टुडिओ सॉफ्टवेअर, ज्या ठिकाणी आपण काय करणार, C# चे काय करणार आहोत, प्रोग्राम्स किंवा प्रोजेक्ट्स हे काय करणार आहोत, रन करणार आहोत. तर त्याचे फीचर्स काय आहेत ते आपण बघूया. आता जसं विजुअल स्टुडिओ सांगायचं झालं तर विजुअल स्टुडिओ एक सॉफ्टवेअर कुठलं, जसं की तुम्ही टर्बो C वापरला. ओके, C++ चे प्रोग्राम करण्यासाठी. तुम्ही जावाचे प्रोग्राम करण्यासाठी नेटबीन्स वापरता, इक्लिप्स वापरता, त्या प्रकारचंच हे आयडिया आहे. ओके, जे की मायक्रोसॉफ्टचं ओरिजिनल प्रोडक्ट आहे, ज्यामध्ये तुम्ही विंडोज बेस किंवा मोबाईल ॲप्लिकेशन्स, वेबसाईट्स हे डेव्हलप करू शकता. एक इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट आहे, ज्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या लँग्वेज, .NETच्या सगळ्या लँग्वेजेस आहेत त्या तुम्ही यूज करून काय करू शकता, ह्या ठिकाणी डेव्हलपमेंट करू शकता. तर ह्याचे फीचर्स, सो फर्स्ट इज पेज डिझाईन. So you can create an attractive page with drag and drop easy by using Visual Studio integrated web form designer. एक सिंपल पेज डिझायनिंग तुम्ही बाय ड्रॅग अँड ड्रॉप करून तुम्ही काय करू शकता, चांगल्या प्रकारे पेज डिझाईन करू शकता. जसं की HTML मध्ये तुम्हाला पेज डिझाईन करताना काय, मग ते सगळं कोड लिहायला लागतो, बरोबर आहे. मग त्यामध्ये तुमचं इनपुट फॉर्मचे सगळे जे काही टॅग्स आहेत, ओके, ते फॉर्मचे सगळे टॅग्स आहेत ते तुम्हाला यूज करून काय करता, तुम्ही तो पेज डिझाईन करता. HTML चं सांगतो तसं तुम्हाला ह्या ठिकाणी काय करायला लागत नाही, कोड करायला लागत नाही. कोड करता येऊ शकतो, पण तुम्ही सिंपल ड्रॅग अँड ड्रॉप, ज्याला काही माहिती नाही डिझायनिंगचं, तो पण तो काय करू शकतो, चांगल्या प्रकारचं डिझाईन ह्यामध्ये विजुअल स्टुडिओ मध्ये करू शकतो. ते आपण पुढे जाऊन बघणार आहोत कसं करायचं. फॉर्म कंट्रोल जे आहे, ओके, युनिट सेकंड, त्यामध्ये आपण बघणार आहोत. पेज डिझाईनचं एक फीचर चांगलं आहे. तुम्ही सिंपल भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही फ्रंट एंडला काय करता, डिझाईन ड्रॅग अँड ड्रॉप नाही करता आणि बॅक एंडला बरोबर तो काय होतो, कोड जो काय आहे तो त्या ठिकाणी जनरेट होत असतो. त्यानंतर ऑटोमॅटिक एरर डिटेक्शन. इट सेव्ह लॉट ऑफ टाइम व्हेन विजुअल स्टुडिओ डिटेक्ट अँड रिपोर्ट द एरर बिफोर यू रन युअर ॲप्लिकेशन. सो पोटेन्शियल प्रॉब्लेम्स आर अंडरलाइन जस्ट लाईक द स्पेल ॲज यू गो फीचर फाउंड इन द मेनी वर्ड प्रोसेसर. ऑटोमॅटिक एरर डिटेक्शन म्हणजेच काय, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली एरर डिटेक्ट काय केलं तर ह्या ठिकाणी दाखवलं जातं सिंपल बाय रेड लाईन दाखवून त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, एरर आहे हे समजू शकता. विजुअल स्टुडिओ मध्ये जेव्हा तुम्ही कोड टाईप करत असाल त्या कोडमध्ये एखादा सिंटॅक्स एरर असेल, ओके, मी ग्रामॅटिकल एरर नाही बोलत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे विजुअल स्टुडिओ ही केस सेन्सिटिव्ह आहे, त्याच्यामुळे तुम्हाला स्मॉल कॅपिटल ह्या गोष्टी लक्षात ठेवले पाहिजेत. पण त्यानंतर पण आहे तर तुम्हाला एखादा सिंटॅक्स एरर असेल किंवा एखादा एरर असेल, तो काय केला, तो त्या ठिकाणी डिटेक्ट केला जातो. जर सपोज सेमिकोलन राहिले असेल, कुठे चुकून डॉट गेला असेल किंवा डबल डॉट झाला असेल, कोलन झाले असेल, म्हणजे हे ज्या काय अनवॉन्टेड आहेत किंवा ज्या काय एरर्स आहेत त्या डिटेक्ट केल्या जातात. जसं सिंपल म्हणजे जसं तुम्हाला वर्ड मध्ये अंडरलाईन करून रेड लाईन दाखवली जाते, त्याच प्रकारे विजुअल स्टुडिओ मध्ये पण तुम्हाला काय केलं जातं, एरर डिटेक्शन त्या ठिकाणी अगोदर एक्झिक्यूट होण्याच्या अगोदर काय केलं जातं, दाखवलं जातं. ते कसं ते आपण
बघायचं आहे. तर हे होतं ऑटोमॅटिक एरर डिटेक्शन फीचर, जे की तुम्हाला एक्झिक्यूट होण्या अगोदर काय केलं होतं दाखवलं होतं. एक्झिक्यूट होण्या अगोदर म्हणजे काय, त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन प्रोग्राम मध्ये एरर येणार नाही. ओके, किंवा एक्झिक्यूट रन करताना एरर येणार नाही. त्यानंतर आहे इंटेलिजन्स. इंटेलिजन्स हा एक बेस्ट फीचर आहे विज्युअल स्टुडिओचा, जो की काय करतो की इट प्रोव्हाइड्स स्टेटमेंट कंपायलेशन फॉर रेकॉग्नाइज ऑब्जेक्ट अँड ऑटोमॅटिकली लिस्ट इन्फॉर्मेशन सच एज फंक्शन पॅरामीटर इन हेल्पफुल टूल टिप्स. ओके, इंटेलिजन्स काय करतं, तुम्हाला एखादं फंक्शन किंवा एखादं पॅरामीटर तुम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे, त्याची इन्फॉर्मेशन किंवा ते काय आहे, ते कुठून कॉल केलेलं आहे, त्या प्रकारची जी काय त्याची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी सेव्ह केलं. तर सपोज जर मी सिस्टीम यूज केला तर सिस्टीमची इन्फॉर्मेशन किंवा सिस्टीम काय आहे, सिस्टीम वर्डचं काय आहे, मी वॉइड यूज केलं आहे, तर वॉइड वर्ड कशासाठी मी घेतलेलं आहे, किंवा त्याचं इन्फॉर्मेशन जी काय एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे किंवा बिल्ट इन फंक्शन्स असतील किंवा काय नेम स्पेस असेल घेतलेलं, तर त्याबद्दलची इन्फॉर्मेशन ही त्या ठिकाणी दाखवतो. एखादं पॅरामीटर असेल पास केलेलं. ओके, तर हे इंटेलिजन्स एक चांगले फीचर्स आहे. हे सगळे फीचर्स आपण विज्युअल स्टुडिओ जेव्हा यूज करतो तेव्हा त्यावेळी आपल्याला समजतील. तर हे इंटेलिजन्स थर्ड वन फीचर ऑफ विज्युअल स्टुडिओ. त्यानंतर एक कस्टमायझिंग स्क्रोल बार, जेणेकरून तुम्हाला कस्टमायझिंग स्क्रोल बार जस्ट गिव्स द युजर मच बेटर ओव्हरव्ह्यू लार्जर फाइल्स. ओके, चांगल्या व्ह्यू साठी, बेटर ओव्हरव्ह्यू साठी तुम्ही स्क्रोल बार यूज करू शकता. त्यानंतर आहे कस्टम विंडोज लेआउट. Most developers are familiar with their own window configuration. So let's you work on JavaScript based project. Then you will need a much larger code editor window wish list. With a web project, you may want to open a solution explorer window. आता कस्टम विंडोज लेआउट म्हणजे काय, तुम्हाला ते विज्युअल स्टुडिओ जसं सॉफ्टवेअर हे आहे. ओके, हे सॉफ्टवेअर ह्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे तुम्ही काय करू शकता, कस्टमाइज करू शकता. म्हणजेच काय, ह्या ठिकाणी राईट साईडला तुम्हाला काय पाहिजे, लेफ्ट साईडला काय पाहिजे, ओके, कुठले टूल बॉक्स पाहिजे, कुठला सर्व्हर एक्सप्लोरर पाहिजे का. ओके, त्यानंतर तुम्हाला ही जी मिडलची स्क्रीन आहे, ओके, ज्यामध्ये तुम्ही वर्क करणार आहात ऍक्च्युली, ती स्क्रीन केवढ्या लार्ज साईज मध्ये पाहिजे. ओके, म्हणजेच काय, एखादा जर सपोज जावास्क्रिप्ट मध्ये काम करत असेल तर जावास्क्रिप्टला काय लागते की जास्त वर्क करायला लागतं, काम कोड जास्त असेल तर एडिटर काय लागतो, मोठा लागतो. सपोज तो जर वेब फॉर्म मध्ये करत असेल किंवा वेब फॉर्म डिझाईन करत असेल तर त्यावेळी तेवढी जागेची त्याला गरज नाही. वेब फॉर्म काय असणार आहे, छोटा असणार आहे. तो स्मॉल पोर्शन मध्ये काय करू शकतो, डिझाईन किंवा तेवढ्या पोर्शन मध्ये त्याला लागणार आहे तेवढा पोर्शन तो काय करू शकतो, त्या ठिकाणी ठेवू शकतो. म्हणजे काय, ज्याला ज्या प्रकारे कस्टम लेआउट पाहिजे, लेआउट म्हणजे काय ऍक्च्युली त्याचं डिझायनिंग. ओके, ज्याला ज्या प्रकारे डिझायनिंग पाहिजे, ज्या प्रकारे काम करण्यासाठी जो कम्फर्टेबल आहे त्या इंटरफेस मध्ये, तो इंटरफेस तो काय करू शकतो, कस्टमाइज करू शकतो. हे एक फीचर आहे. त्यानंतर आहे डिबगिंग टूल. डिबगिंग टूल जेणेकरून तुम्ही काय करू शकता, विज्युअल स्टुडिओ मध्ये डिबग करू शकता. विज्युअल स्टुडिओ त्याने दिले या ठिकाणी की रिटेन्स इट्स लेजेंडरी डिबगिंग टूल विच अलाव यू टू watch your code in action and track the contents of variable, and you can test web application just as easily as any other application type because Visual Studio has built-in web server and works just for debugging. ह्यामध्ये तुम्ही डिबग करू शकता, जेणेकरून तुम्हाला इझिली ट्रॅक करता येईल तुमचा कंटेंट, तुमचं जे काय कोडिंग आहे ते बरोबर आहे की नाही. ओके, त्यामध्ये जर काय चेंजेस असतील ते तुम्हाला काय करू शकतात, लगेच समजू शकतात. त्या प्रकारे तुम्ही काय करू शकता, त्याच्यावरती काम करू शकता. एक डिबगिंग टूल एक चांगला फीचर आहे. हा, आणखीन एक की विज्युअल स्टुडिओ मध्ये बिल्ट इन सर्व्हर त्याने वेब सर्व्हर दिलेला आहे. बिल्ट इन वेब सर्व्हर त्या ठिकाणी दिलं आहे, जेणेकरून तुम्ही त्या सर्व्हरवरती काय करू शकता, वर्क करू शकता. म्हणजे काय, एखादं वेब ऍप्लिकेशन तुम्ही रन केलात तर त्याच वेब सर्व्हरवरती काय होईल, रन होईल आणि ते त्या ठिकाणी काय होईल, डिस्प्ले होईल. त्यासाठी बेसिक किंवा दुसरं सर्व्हर पाहिजे असं काय त्या ठिकाणी गरज नाहीये. ओके, हे एक फीचर आहे डिबगिंग टूलचं. डिबगिंग टूलचं एक सिंपल लक्षात ठेवा की डिबगिंग साठी जेणेकरून तुम्ही टर्बो सी मध्ये डिबग वगैरे केलेलं आहे, फक्त काय जेणेकरून तुम्हाला कंटेंट चांगला आहे की नाही, तुमचं सगळं प्रोग्रामिंग बरोबर आहे की नाही, किंवा त्यानंतर तुम्हाला रिझल्ट मध्ये किंवा आउटपुट मध्ये काय चेंजेस पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही डिबग केल्यानंतर काय करू शकता, बघू शकता. ओके, हे फीचर्स होते विज्युअल स्टुडिओचे. त्यामध्ये आपण वन बाय वन पहिलं बघितलं पेज डिझाईन, त्यानंतर बघितलं ऑटोमॅटिक एरर डिटेक्शन, त्यानंतर बघितलं इंटेलिजन्स, त्यानंतर बघितलं कस्टमायझिंग स्क्रोल बार, त्यानंतर बघितलं कस्टम विंडो लेआउट आणि लास्टला होतं डिबगिंग टूल्स. तर हे होते फीचर्स ऑफ विज्युअल स्टुडिओ. त्यानंतर आहे व्हर्जन्स ऑफ और व्हर्जन टाइप्स ऑफ विज्युअल स्टुडिओ.
व्हर्जन टाइप्स ऑफ विजुअल स्टुडिओ तुम्हाला सांगितलं की हे 3 व्हर्जन्स आहेत, कम्युनिटी, प्रोफेशनल आणि एंटरप्राइज. कम्युनिटी इज फ्री ऑफ द व्हर्जन, फ्री व्हर्जन ऑफ विजुअल स्टुडिओ. प्रोफेशनल आणि एंटरप्राइज जे आहे ते काय आहे, पेएबल आहे. बाकी काय हे लक्षात ठेवण्याची काही एवढी गरज नाही, फक्त तुम्ही कम्युनिटी लक्षात ठेवा, ते इन्स्टॉल केलं तरी चालतंय. ओके, तर हे होते विजुअल स्टुडिओचे जे काय टाइप्स आहेत व्हर्जनचे, ते 3 टाइप्स. त्यापैकी तुम्ही जे कम्युनिटी आहे ते काय करा, इन्स्टॉल करा. त्यानंतर आहे फर्स्ट प्रोग्राम ऑफ द सी शार्प. ओके, आता प्रोग्राम बघण्या अगोदर आपण ते कसं ओपन करायचं ते बघूया. तर विजुअल स्टुडिओ ओपन केल्यानंतर मायक्रोसॉफ्टचं जसं बेसिक गोष्टी आहेत, म्हणजे ह्यामध्ये फाईल मध्ये गेल्यानंतर न्यू मध्ये गेल्यानंतर आपण प्रोजेक्टला क्लिक करायचंय. प्रोजेक्टला क्लिक केल्यानंतर ओके, त्या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन्स येतील आपल्या समोर. मग ऑप्शन्स कुठले, मग व्हिज्युअल सी शार्प लँग्वेज आहे. ओके, या ठिकाणी बघा तुम्ही जर न्यू प्रोजेक्ट रिसेंट इन्स्टॉल टेम्पलेट कुठले आहेत. जर मी इन्स्टॉल टेम्पलेट, ही गोष्ट आपल्याला ड्युरिंग द इन्स्टॉलेशन, जेव्हा तुम्ही इन्स्टॉल करता सॉफ्टवेअर, त्यावेळी काय केले ते लक्षात घेतली जाते. ओके, मग इन्स्टॉल टेम्पलेट वापरून तुम्ही, मग तुम्हाला सी शार्प लँग्वेज पण काम करण्यासाठी पाहिजे, व्हीबी पण पाहिजे असेल, सी प्लस प्लस पण पाहिजे असेल, त्या प्रकारे तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी इन्स्टॉल करू शकता लँग्वेज. ह्या बघा, या ठिकाणी अदर लँग्वेजेस पण आहेत. व्हिज्युअल बेसिक आहे, सी प्लस प्लस आहे, एफ शार्प आहे. बट आपल्याला त्या नको आहेत, आपल्याला कुठली पाहिजे, फक्त व्हिज्युअल सी शार्प पाहिजे. म्हणून मी काय केलं, या ठिकाणी व्हिज्युअल सी शार्पला क्लिक करतो. ओके, व्हिज्युअल सी शार्पला क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी वेगवेगळे ऍप्लिकेशन्स तुम्ही डेव्हलप करू शकता. मग त्यामध्ये कन्सोल ऍप्लिकेशन आहे, फॉर्म ऍप्लिकेशन आहे, वेब ऍप्लिकेशन्स आहेत. ओके, तर हे वेगवेगळे ऍप्लिकेशन तुम्ही काय करू शकता, बाय युजिंग व्हिज्युअल सी शार्प यूज करू शकता. आता आपल्याला फॉर्म ऍप्लिकेशन नाही बघायचं आणि वेब ऍप्लिकेशन पण नाही बघायचं. आपण काय बघूया, सध्या सिंपल कन्सोल ऍप्लिकेशन्स कसे डेव्हलप करायचे, ज्यामध्ये जीयूआय नसणार आहे, ग्राफिकल युजर इंटरफेस नसणार आहे, त्यामध्ये वेब ऍप्लिकेशन्स नसणार आहेत. हे पुढे जाऊन बघणार आहोत, वेब ऍप्लिकेशन्स आणि फॉर्म ऍप्लिकेशन्स किंवा कन्सोल ऍप्लिकेशन्स. का तर कन्सोल ऍप्लिकेशन्स हे तुम्हाला ज्या काय आपण सी शार्प मध्ये उपच्या ज्या काय कन्सेप्ट आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगच्या ज्या काय कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी कन्सोल ऍप्लिकेशन वापरणार आहोत. ओके, पुढे जाऊन आपण फॉर्म डिझायनिंग, वेब ऍप्लिकेशन डिझायनिंग, ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहे. कन्सोलला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे खालती बघा, या ठिकाणी नेम दिसेल की तुम्ही ह्या प्रोजेक्टला काय नाव द्यायचं असेल ते तुम्ही ह्या ठिकाणी देऊ शकता. तुम्हाला जे काही कस्टम नाव पाहिजे असेल ते तुम्ही देऊ शकता. हे एक आपण न्यू प्रोजेक्ट म्हणून काय करतो, या ठिकाणी घेतोय. ते केल्यानंतर हे तुमचं लोकेशन ह्या ठिकाणी दाखवेल की ते कुठे सेव्ह होणार आहे. त्यानंतर त्याचं सोल्युशन नेम. ओके, नेम आणि लोकेशन ह्या 2 गोष्टी ह्या ठिकाणी आहेत. तुम्ही जे सिलेक्ट कराल, मग आपण ह्या ठिकाणी सध्या कन्सोल घेतोय, कन्सोल ऍप्लिकेशन्स करतोय, त्याच्यामुळे तुम्ही लोकेशन बाय डिफॉल्ट ब्राउज करून चेंज पण करू शकता. तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, सेव्ह करू शकता. ओके, सो त्यानंतर ओकेला क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी जी तुम्हाला ज्या ठिकाणी कोड करायचा आहे ती काय होईल, विंडो ओपन होईल. हे टाइम घेतं तुमच्या कम्प्युटरच्या स्पीड प्रमाणे. ओके, सो त्या ठिकाणी ही ओपन झालेली आहे. बघा, ओपन झाल्या त्यावेळी व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये कन्सोल आपण ऍप्लिकेशन काय करतो, डेव्हलप करतो. ह्या ठिकाणी प्रोग्रामचं cs डॉट प्रोग्राम डॉट cs, प्रोग्राम डॉट cs म्हणजे कुठली फाईल, प्रोग्राम डॉट cs म्हणजे सी शार्प फाईल. ओके, ह्या ठिकाणी नाव आहे प्रोग्राम डॉट cs. ओके, दॅट इज सी शार्प फाईल. तर ह्याचा एक युजर इंटरफेसचा आपण हे करूया, थोडं एक्सप्लेन करूया की व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये हे वरती आहे तो मेनू बार आहे, ज्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. व्ह्यूचे आहेत, एडिटचा आहे. ओके, व्ह्यूचा आहे. ह्या व्ह्यू मध्ये तुम्हाला जे काही कस्टम, मी मगाशी सांगितले कस्टम विंडो तुम्ही काय करू शकता, ऑपरेट करू शकता. ती कस्टम विंडो ह्या व्ह्यू मधून तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी घेऊ शकता. फाईल मधून नवीन फाईल वगैरे घ्यायची असेल, नवीन प्रोजेक्ट किंवा सेव्ह करायचा असेल त्यासाठी
ओके, डिबग. त्यानंतर सेकंड लाईनला हे ऑप्शन्स आहेत, सेव्हचं आहे, न्यू फाईलचं, डिबगचं. हे जे ग्रीन बटन आहे ते डिबगसाठी आहे, म्हणजे प्रोग्राम झाल्यानंतर तुम्हाला जर रन करायचं असेल त्यावेळी. त्यानंतर ह्या ठिकाणी टूल बॉक्स आहे. टूल बॉक्स आता सध्या आपल्याला आपण कन्सोल घेतो त्याच्यामुळे टूल बॉक्स काय आपल्याला इथे येणार नाही, कारण की कन्सोल मध्ये काय आपण टूल्स कुठले किंवा जीयूआय ग्राफिकल युजर इंटरफेस वापरत नाही. ओके. त्यानंतर टूल बॉक्सच्या बाजूला सर्व्हर एक्सप्लोरर आहे. या ठिकाणी जर सर्व्हर एक्सप्लोरर मध्ये जर सपोज तुम्ही सर्व्हर आहे, सर्व्हर कुठला आहे, या ठिकाणी माझा कम्प्युटर आहे तोच काय ह्या ठिकाणी सर्व्हर आहे. जर तुम्ही डेटाबेस कुठला कनेक्ट घेतला असेल तर ते डेटाबेस ह्या ठिकाणी येतात. हे सगळे वेब फॉर्म किंवा फॉर्म जेव्हा तुम्ही डेस्कटॉप ऍप्लिकेशन्स करता त्यावेळी ह्या सगळे ऑप्शन्स काय असतात तुम्हाला इनेबल केलेले असतात किंवा तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात. त्यानंतर ह्या ठिकाणी राईट साईडला सोल्युशन एक्सप्लोरर आहे. सोल्युशन एक्सप्लोरर मध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल ऑफ युअर प्रोजेक्ट. आता हे कन्सोल ऍप्लिकेशन आपण प्रोजेक्ट घेतलेलं आहे, ते कन्सोल ऍप्लिकेशन मध्ये मी जेवढे क्लासेस घेईन किंवा जेवढे मी फॉर्म वेगवेगळे घेईन त्या सगळे ह्या ठिकाणी डिस्प्ले होतील. त्याचे प्रॉपर्टीज, त्याचे डिझाईन, ओके, हे सगळं ओपन होईल. जेव्हा तुम्ही वेब फॉर्म घेता त्यावेळी तुम्हाला डिझाईन पेज पण ह्या ठिकाणी ओपन होतं. त्याबरोबर तुमचं जे डिफॉल्ट पेज आहे ते पण ओपन होतं. ओके, म्हणजे कोडिंगचं पेज पण ओपन होतं आणि डिझाईनचं पेज पण ओपन होतं, जेणेकरून तुम्हाला डिझायनिंग ड्रॅग अँड ड्रॉप करून पण तुम्ही चेंज करू शकता आणि कोडिंग करून पण काय करू शकता, कोडिंग मधून पण काय करू शकता, चेंज करू शकता. यासाठी हा सोल्युशन एक्सप्लोरर आहे, तो उपयोगी आहे. तुम्ही जेव्हा डिझायनिंग कराल त्यावेळी ह्या ठिकाणी बघत जा. तुम्हाला जर फाईल्स पाहिजे असतील त्यावेळी तुम्ही इथून काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. ओके, हे सोल्युशन एक्सप्लोरर बद्दल होतं. प्रॉपर्टीज मध्ये सपोज इफ आय एम युजिंग द विंडोज फॉर्म और फॉर्म डिझायनिंग, मी जर फॉर्म डिझाईन करतो तर त्यावेळी मला जर सपोज एखादा टेक्स्टचा कलर चेंज करायचा असेल, फॉर्म मध्ये एखादा मला लेबलचं नाव चेंज करायचं असेल, ओके, टेक्स्ट बॉक्सचं नाव चेंज करायचं असेल, तर ह्या सगळ्या ज्या फॉर्मच्या काही फील्ड्स आहेत डिझायनिंग रिगार्डिंग, त्या प्रॉपर्टीज ज्या असतात, मग त्याचं नाव आहे, कलर आहे, त्याचा फॉन्ट आहे, ओके, साईज आहे, तर ह्या सगळ्या ह्या प्रॉपर्टीज मध्ये काय असतं ते इन्क्लूड असतं. आता हे दिसणार नाही कारण की आपण कन्सोल करतोय. ओके, त्या सगळ्या ह्या गोष्टी प्रॉपर्टीज मध्ये असतात. तर हे होतं ऍक्च्युअली थोडंसं माहिती व्हिज्युअल स्टुडिओच्या ओव्हरव्ह्यू विंडोज बद्दल. त्यानंतर आपल्याला फर्स्ट प्रोग्राम करताना ह्या ठिकाणी बघा, बाय डिफॉल्ट तुम्ही जेव्हा सिलेक्ट करता त्यावेळी ह्या ठिकाणी युजिंग सिस्टम हे नेम स्पेस जे आहे बघा, ह्या ठिकाणी मगाशी मी एक फीचर सांगितले इंटेलिजन्सचं, ते इंटेलिजन्सचं फीचरने ह्या ठिकाणी नेम स्पेस सिस्टीम, हे बघा, ह्या सिस्टीम वरती नेल्यानंतर नेम स्पेस सिस्टीम काय करते त्या ठिकाणी मेसेज शो करतोय, ते इंटेलिजन्स फीचर आहे. मग हे काय आहेत तर नेम स्पेस आहेत सिस्टीमचे. हे जे आहे ते नेम स्पेस तुमचं जे काही प्रोजेक्टचं आहे ते आहे. त्यानंतर हा आहे तो क्लास प्रोग्राम. क्लास या ठिकाणी क्रिएट केलेला आहे बाय डिफॉल्ट. प्रोग्राम इज अ नेम ऑफ युअर क्लास. ओके, यू कॅन चेंज, तुम्ही चेंज पण करू शकता. ह्या ठिकाणी नाव बाय डिफॉल्ट ह्या ठिकाणी प्रोग्राम त्याने दिलेला आहे. त्यानंतर त्या क्लासमध्ये त्याने काय केलेलं आहे, ह्या ठिकाणी मेन मेथड ह्या ठिकाणी दिलेली आहे, जी की स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स, ओके, अशा प्रकारे दिले जाते. बघा, वॉइड वरती नेल्यानंतर पण इंटेलिजन्स फीचरने त्या ठिकाणी मेसेज दाखवतोय की इट इज अ स्पेसिफाय रिटर्न व्हॅल्यू टाईप फॉर अ मेथड दॅट डज नॉट रिटर्न अ व्हॅल्यू. ओके, हे काय करतं, स्पेसिफाय करतं कुठलं रिटर्न व्हॅल्यू, जी काय कुठली रिटर्न करत नाही व्हॅल्यू, हे काय करतं त्या वॉइड काय करतं, स्पेसिफाय करतं. तर आपण हा प्रोग्रामचं पहिला आपण हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम आहे तो काय करूया, या ठिकाणी रन करूया. ओके, त्यासाठी मी इथे टाईप करतो की सिस्टीम डॉट कन्सोल डॉट राईट लाईन हॅलो वर्ल्ड. सिस्टीम डॉट कन्सोल डॉट राईट लाईन हॅलो वर्ल्ड हे मी काय करतो या ठिकाणी टाईप करतो. ओके, हे टाईप केल्यानंतर आपण प्रोग्रामचं थोडक्यात एक्सप्लेनेशन बघूया. मी सांगितलं की हे सगळे वरती जे आहेत, युजिंग सिस्टीम डॉट कलेक्शन डॉट डिजेनरिक, युजिंग सिस्टीम डॉट लिंक, युजिंग सिस्टीम डॉट टेक्स्ट, हे सगळे काय आहेत तर नेमस्पेस आहेत, जे की तुम्हाला प्रोग्रामिंग मध्ये यूज करायचे असतात. नेमस्पेस काय असतं तर नेमस्पेस काय असतात, कलेक्शन ऑफ क्लास, जे की बाय डिफॉल्ट फंक्शन्स किंवा बाय डिफॉल्ट जे क्लास आहेत ते तुम्हाला यूज करायचे आहेत. ते यूज करण्यासाठी तुम्ही ह्या ठिकाणी हे काय करता, नेमस्पेस डिक्लेअर करता. ओके, जसं की जावा मध्ये तुम्ही पॅकेज इम्पोर्ट करता, ओके, वेगवेगळे फंक्शन्स वापरण्यासाठी, त्या प्रकारे आपण सी शार्प मध्ये काय करतो, हे युजिंग सिस्टीम काय करतो, नेमस्पेस वापरतो. त्यानंतर हे नेमस्पेस जे आहे कन्सोल ऍप्लिकेशन 3 हे आपल्या प्रोजेक्टचं नाव आहे. आता ह्या ठिकाणी हा जो एक प्रोजेक्ट आहे तो त्याने एक नेमस्पेस म्हणून दिलेला आहे. नेमस्पेस का, ते नेमस्पेस एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता की सपोज बरेचसे क्लास किंवा बरेचसे प्रोजेक्ट
किंवा बरेचसे मेथड्स ह्यामध्ये तुम्ही काय केलेले आहेत, इन्क्लूड केलेले आहेत. आता प्रत्येक काय असणार आहेत, वेगवेगळे असणार आहेत. मग ते एका नेमस्पेस अंडर असतील. ओके, हे कन्सोल ऍप्लिकेशन 3 हा एक प्रोजेक्ट आहे. त्या अंडर काय असतील, ह्या सगळ्या क्लास असतील, काय असतील ते इन्क्लूड आहे. ह्यामध्ये काय, ह्या नेमस्पेस मध्ये काय असणार, तर वेगवेगळे क्लास असणार आहेत. ओके, नेमस्पेस इज अ कलेक्शन ऑफ क्लास. सो ह्या नेमस्पेस मध्ये काय असणार, वेगवेगळे क्लास असणार आहेत, जेणेकरून तुम्हाला फाइंड करताना इझी जावं. ओके, की कुठल्या नेमस्पेसच्या खालती हे क्लास आहेत. ओके, जेणेकरून तुम्हाला ऍक्सेस करायचे असतील त्यावेळी तुम्ही ते काय करू शकता, ऍक्सेस करू शकता. ओके, सिंपल लक्षात ठेवा की हे कलेक्शन ऑफ क्लास ह्या नेमस्पेस मध्ये काय असतात, तर ह्या नेमस्पेस मध्ये कलेक्शन ऑफ क्लास असतात ऑफ ऑल युअर प्रोग्राम. त्यानंतर दिस इज अ क्लास कीवर्ड, आणि क्लास कीवर्डच्या पुढे हे दिलेलं आहे, ते काय केलेलं आहे, प्रोग्रामचं नाव, क्लासचं नाव तुमच्या जे प्रोग्राम आहे. क्लास इथे डिक्लेअर केलेला आहे प्रोग्राम म्हणून. त्यानंतर ही मेन मेथड आहे. मेन मेथड मध्ये स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स. आता स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स हे का वापरलेलं आहे, तर स्टॅटिक क्लास सांगितलं की तुम्हाला इट इज अ कीवर्ड विच इज यूज टू डिफाइन अ क्लास. ओके, जे काय करतं, डिफाइन करतं, क्लास डिफाइन करतं. त्यानंतर जो की प्रोग्राम आहे हे क्लासचं नाव आहे. ओके, त्यानंतर आहे ते तुम्ही चेंज पण करू शकता. स्टॅटिक कीवर्ड, तर स्टॅटिक कीवर्ड काय ह्या ठिकाणी वापरलेला आहे, तर स्टॅटिक कीवर्ड वापरण्याचं कारण जे की इट इज अ कीवर्ड विच मीन्स ऑब्जेक्ट इज नॉट रिक्वायर्ड टू ऍक्सेस स्टॅटिक मेंबर, सो इट सेव्ह मेमरी. जेव्हा तुम्ही ही मेन मेथड आहे, ओके, ही मेथड जी आहे ती मेन आहे, ती मेन मेथड जेव्हा तुम्हाला कॉल करायची असते, सॉरी कुठली पण मेथड तुम्हाला कॉल करायची असते, त्यावेळी तुम्ही काय करता, ऑब्जेक्ट डिक्लेअर करता, आणि ऑब्जेक्ट डिक्लेअर करून काय करता, ती मेथड कॉल करता. ओके, हे उप्स मध्ये आहे. उप्स मध्ये काय करता, तुम्ही मेथड काय करता, कॉल करायची असेल तर तुम्ही काय करता, ऑब्जेक्ट क्रिएट करता, आणि त्या प्रकारे काय करता, मेथड कॉल करता. मेन मेथड जेव्हा तुम्हाला कॉल करायची असते तेव्हा तुम्हाला ऑब्जेक्ट डिक्लेअर करायची गरज नाही. ओके, का गरज नाही, तर त्या ठिकाणी तुम्ही स्टॅटिक कीवर्ड हे काय केलेलं आहे, यूज करायचं आहे. कारण की मेन मेथड जेव्हा तुम्हाला कॉल करायची असेल किंवा जेव्हा तुम्हाला पाहिजे असेल, ऍक्सेस करायची असेल, तेव्हा तुम्हाला ऑब्जेक्ट ची गरज लागणार नाही, ऑब्जेक्ट क्रिएट करायची गरज लागणार नाही. हे स्टॅटिक कीवर्डनी काय केलं जातं, डिफाइन केलं जातं. ओके, त्याच्यामुळे आपण स्टॅटिक कीवर्ड ह्या ठिकाणी यूज केला आहे. तुम्ही म्हणा सर बाकीच्या मेथडमध्ये वापरायचं का आपण, तर काही गरज नाही, कारण की मेन मेथड आपण कॉल करत असतो सारखी, त्याच्यामुळे बाकीच्या मेथडमध्ये ही काय वापरायची गरज नाहीये. ओके, त्याच्यामुळे स्टॅटिक कीवर्डचा उपयोग काय, तर तुम्ही यू कॅन ऍक्सेस दिस मेथड विदाउट क्रिएटिंग ऑब्जेक्ट. ओके, सो दॅट्स वाय दिस कीवर्ड इज यूज हिअर. त्यानंतर आहे व्हॉइड कीवर्ड. व्हॉइड कीवर्ड तुम्हाला सांगितलं माहिती आहे की इट डझंट रिटर्न एनिथिंग. ओके, हे कुठलीही व्हॅल्यू काय करत नाही, रिटर्न करत नाही. रिटर्न करत नाही म्हणजेच काय, तुम्ही सी प्लस प्लस मध्ये किंवा रिटर्न 0 हे ऍट लास्ट ऑफ द प्रोग्राम यूज करता. लास्टला तुम्ही रिटर्न 0 यूज केल्यानंतर ते काय करतं, की ते इंडिकेट करतं की ह्या ठिकाणी प्रोग्राम तुमचा संपलेला आहे आणि ह्याच्यानंतर कुठलीही व्हॅल्यू किंवा कुठलाही कोड हा एक्झिक्यूट होणार नाहीये. सो दिस इज द लास्ट वन, म्हणजे काय, त्या ठिकाणी काय होणार आहे, तुमचा प्रोग्राम संपणार आहे. बरोबर आहे. सो इट रिटर्न्स 0. ओके, त्या प्रकारे त्या ठिकाणी दिलेलं असतं. रिटर्न 0 तुम्ही ऍट लास्ट ऑफ द प्रोग्राम देता. तसं तुम्ही व्हॉइड कीवर्ड कशाला, तर इट सेम त्याचं काम आहे व्हॉइड कीवर्डचं. सो इट रिटर्न टाइप मेथड आहे, ही काय रिटर्न टाइप मेथड आहे. सो इट डझंट रिटर्न एनी व्हॅल्यू. इन सच केस रिटर्न स्टेटमेंट इज नॉट रिक्वायर्ड. म्हणजेच काय, तुम्हाला ह्या ठिकाणी जसं सी प्लस प्लस मध्ये तुम्ही रिटर्न स्टेटमेंट लिहिता, तसं रिटर्न स्टेटमेंट ह्या ठिकाणी तुम्हाला प्रोग्रामच्या एंडला लिहायची गरज नाही. का, तर ह्या ठिकाणी आपण व्हॉइड वापरलेला आहे, जे की इंडिकेट करतं की कुठलाही रिटर्न व्हॅल्यू जी काय आहे ती रिटर्न होणार नाही ऍट द लास्ट. ओके, सो एकदा प्रोग्राम हा झाला की त्यानंतर कुठली व्हॅल्यू रिटर्न होणार नाही. ओके, सो हे व्हॉइडचं एक काम आहे. त्यानंतर आहे मेन. मेन इज अ मेथड नेम. ही मेथडचं, ही काय मेन मेथड आहे, ही सगळ्यात मेथड आहे. वेगवेगळ्या मेथड्स असतात प्रोग्राममध्ये, क्लासमध्ये काय असतात, कलेक्शन्स ऑफ मेथड्स असतात, पण त्या मेथडमध्ये ही जी मेथड आहे ती काय आहे, मेन आहे. म्हणून या ठिकाणी हे मेन वर्ड या ठिकाणी दिलाय. सो इट ऑल्सो इंडिकेट दॅट इट इज अ एंट्री फॉर अ C# प्रोग्राम. हे जे आहे ते एंट्री आहे, म्हणजे काय, एक्झिक्यूट जो आहे, जो प्रोग्राम स्टार्ट होणार आहे तो इथून होणार आहे. मेन जो आहे तो कुठून होणार आहे, तर ह्या मेन मेथड मधून काय होणार आहे, प्रोग्राम तुमचा ऍक्च्युअली एक्झिक्यूट होणार आहे. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा कुठली मेथड एक्झिक्यूट होत असते तर ही मेन आहे. ओके, त्याच्यामुळे ह्या ठिकाणी हे मेन दिलेलं आहे. तर हे पहिलं बघितलं आपण स्टॅटिक, त्यानंतर बघितलं व्हॉइड, त्यानंतर बघितलं मेन. ओके, त्यानंतर बघायचं आपल्याला स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स. स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स, ओके, हे काय आहे,
तर स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स हे काय करतं तुम्हाला की इट इज यूज फॉर कमांड लाईन आर्ग्युमेंट इन सी शार्प. ओके, कमांड लाईन आर्ग्युमेंट म्हणजे काय तर व्हाईल लर्निंग द सी शार्प प्रोग्राम वी कॅन पास व्हॅल्यूज. सो these values are known as arguments which we can use in the program. तुम्ही जेव्हा प्रोग्राम करता तेव्हा तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करता, तुम्ही व्हॅल्यू काय करता पास करता, बरोबर आहे. मग ते व्हॅल्यू पास करता किंवा व्हेरिएबल डिक्लेअर करता त्या तुम्ही कमांड लाईन मधून देता, तुमच्या कीबोर्ड वरून टाईप करून देता, बरोबर आहे. मग ते जे काही टाईप करणार किंवा जे काही आर्ग्युमेंट्स तुम्ही पास करता त्याला काय बोलतात आर्ग्युमेंट पास करणे. आर्ग्युमेंट म्हणजेच काय तुम्ही व्हॅल्यू पास करताय, बरोबर आहे. त्या व्हॅल्यू जेव्हा पास करत असता त्या व्हॅल्यू पास करताना तुम्हाला काय त्या कमांड लाईन मधून करताय. ओके, हे समजण्याचं काम ह्या स्ट्रिंग आर्ग्युमेंटचं आहे. स्ट्रिंग आर्ग्युमेंट त्यासाठी आहे की ज्या काही स्ट्रिंग्स आहेत स्ट्रिंग आर्ग्युमेंट ओके त्या कमांड लाईन मधून आलेल्या आहेत. ओके, त्या अंडरस्टँड करण्यासाठी हे स्ट्रिंग आर्ग्युमेंट ह्या ठिकाणी दिलेले आहे. हे मिनिंग होतं स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट. ओके, हे काय तुम्हाला एक्झामला कुठे विचारलं जाणार नाही, फक्त तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग असावं की स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट का वापरला जातो. ओके, त्यासाठी आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं की हा प्रोग्राम ओके ह्या प्रोग्राम मध्ये सिस्टीम डॉट कन्सोल डॉट राईट लाईन. ओके, सिस्टीम हे नेमस्पेस मधला कन्सोल हा क्लास आहे आणि त्यामधलं राईट लाईन ही काय आहे मेथड आहे, ही काय केलेली आपण यूज केलेली आहे. ओके, सिस्टीम हा नेमस्पेस मधला काय कलेक्शन ऑफ क्लास म्हणजे काय नेमस्पेस. त्या सिस्टीम एक नेमस्पेस आहे, त्यामधला कन्सोल हे काय क्लास आहे. कन्सोल क्लास मधला राईट लाईन ही मेथड आहे. राईट लाईन मेथड काय करते तर राईट लाईन मेथड ही तुम्हाला प्रोग्राम राईट करण्यासाठी मदत करते. ओके, त्यानंतर इंटू ब्रॅकेट डबल इनव्हर्टेड कॉमा मध्ये आपण काय केलेलं आहे हॅलो वर्ल्ड हे काय घेतलेलं आहे टेक्स्ट टाईप केलेलं आहे जे की तुमचं स्ट्रिंग पास करेल. हा प्रोग्राम आपण रन करून बघूया. ओके, प्रोग्राम रन करून ऑटोमॅटिक क्लोज झाला. आता ह्या ठिकाणी हे असं का क्लोज झालं तर कन्सोल आलं आणि कन्सोल लगेच जी कमांड काय लाईन होती ती काय गेली क्लोज झाली. ओके, तर या ठिकाणी आपल्याला कन्सोल डॉट रीड की घ्यायला लागेल. आता बघा हॅलो वर्ल्ड ह्या ठिकाणी काय झालेलं आहे डिस्प्ले झालेला आहे. कन्सोल डॉट रीड की काय करतं तर तुमचं जी काय टेक्स्ट आहे ती होल्ड करून ठेवायचं काम करतं, जेणेकरून तुम्हाला काय होईल रीड किंवा एक डिस्प्ले होईल नीट. ओके, हे होल्ड करून ठेवायचं काम. इट रिप्रेझेंट द कन्सोल. ओके, हे काय करतं तुम्हाला इथे तुम्ही काय करता डिस्प्ले करता राईट लाईननी काय करता डिस्प्ले करताय, पण रीड कीने काय होतं ते होल्ड होतं. म्हणजे जर रीड की नव्हती त्यावेळी बघितलं तर ही विंडो आली आणि लगेच काय गेलेली. ओके, ती होल्ड करण्यासाठी काय करता इथे त्या ठिकाणी रीड करता. ओके, हे सीशाप मध्ये काय होतं तर सीशाप मध्ये ही दाखवलं होतं की रीड की यूज करून की इट होल्ड धिस कन्सोल. ओके, ही जी काय कमांड लाईन येणार आहे ती काय करते ह्या ठिकाणी होल्ड केली जाते. ओके, बाय युजिंग धिस रीड की. ओके, रीड की वापरून तुम्ही काय करू शकता ते होल्ड करून ठेवू शकता. ओके, तर हा होता पहिला हॅलो वर्ल्ड प्रोग्राम. ओके, हॅलो वर्ल्ड प्रोग्राम मध्ये आपण राईट लाईन हे मेसेज प्रिंट करण्यासाठी आणि रीड की हे आपण होल्ड करण्यासाठी वापरलेला आहे. सिंपल हॅलो वर्ल्ड हा प्रोग्राम या ठिकाणी डिस्प्ले झालेला आहे. राईट लाईन मध्ये राईट पण तुम्ही करू शकता. राईट केलं तर तुमचं जे काही टेक्स्ट आहे ते फक्त एका वर्डला डिस्प्ले होतं. राईट लाईन हा जो वर्ड आहे त्यामुळे काय होतं टेक्स्ट जी आहे ती नेक्स्ट लाईनला हा बघा ह्या ठिकाणी हा जो कर्सर दिसतो ही लाईन काय आले नेक्स्ट लाईनला गेले बाय डिफॉल्ट. ओके, ते यूज करून तुम्ही काय करू शकता नेक्स्ट लाईनला घेऊ शकता. हा फक्त राईट आणि राईट लाईन मध्ये वर्ड मध्ये फरक आहे. आपण बरेच काही ह्या गोष्टी प्रोग्रामिंग प्रॅक्टिकल थ्रू आपण बघणार आहोत. ओके, वन बाय वन. आज आपण काय बघितलं तर फीचर्स ऑफ सी शार्प बघितले, त्यानंतर आपण व्हिज्युअल स्टुडिओचे जे काही फीचर्स आहेत ते बघितले, त्यानंतर व्हिज्युअल स्टुडिओ बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन, पहिला प्रोग्राम आपण कसा ओपन करायचा प्रोजेक्ट, पहिला प्रोग्राम च एक्सप्लेनेशन. ओके, हे आपण आज बघितलेलं आहे. तो रन कसा करायचा एवढं आज आपण बघितलेलं आहे. पुढे जाऊन आपण व्हेरिएबल डेटा टाइप्स, त्यानंतर उप्सच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत तुमचं लूपिंग वगैरे आहे. ओके, ह्या सगळ्या ज्या काही कन्सेप्ट आहेत उप्सच्या त्या सी शार्प मधून बघणार आहोत. तर एवढं होतं आजसाठी. जर काही क्वेश्चन्स असेल तर विचारलात तरी चालेल.